या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. त्यांनी फोन केले गंगाधरला. गंगाधर आले होता, आमचं चंदूकडे आलं होतं. मग चंदूला नाश्ता करत होतं. त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून ते अर्धा तासाचं काम आहे, चल म्हणलं. मग दोघं मिळून गेलं. मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत. आता आमचं पोरांचं काय, आमचं काय परिस्थिती काय आमचं आता. हा त्यांनी असले तरच आमचं काम आहे, त्यांनी नसले तर आम्हाला काय बी नाही. बघा त्यांच्यावरच जीव आहे आमचं सगळ्यांचं. आमच्या पोरांचा जीव, आमच्या पोरांचा आमचं सगळं त्यांच्यावर जीव आहे. असं उगाच हे करतात असं त्यांच्यासाठी आमच्या पोरांचं काय हे झालं की आमचं सगळं नुकसान झालं. त्यांनी काय त्याला बरं नव्हतं का, त्यांनी चांगला होता माणूस. त्याला एकदा बी ताप येत नव्हतं, एकदा बी काय होत नव्हतं. त्यांनी चांगला हट्टाकट्टा माणूस होता. त्याला कव्वा बी काय बी झालं नाही. त्याला एकदा बी औषध घेतलं नाही त्यांनी. कुठलंच त्याला हेच नाहीच नाही. बघा चांगल्या व्यक्तीला असं झालं. त्यांच्यामुळे आमचं काय नुकसान करून द्यायचं. आता तुमची मागणी काय? आता आमचं कारवाई झाल्यानंतरच आम्ही बॉडी घेणार आहे. आम्ही त्यांना काय बी झालं नाही. चिरपाद मध्ये कसं काय पाठवलं तुम्ही? त्यांना काय रोग झालं का, काय झालं त्यांना? कारवाईनुसार त्यांचं जे घरचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानच्या भरपाई व त्यांचं काय असेल त्यांनी शासनाद्वारे त्यांचे जे मालकी जे काम चालू आहे करून घेत आहे त्या व्यक्तीद्वारे त्या माणसाचं भरपाई मिळावं, त्यांचं न्याय व्हावं या दृष्टिकोनाने आम्ही एवढं तुमचं विनंती करत आहे. घरात होतं. मग ते दादा आले तिथं भोगलकण काम आहे, चल चल म्हणून घेऊन गेले. अर्धा तासात येते म्हणले. असं झालं. बघ काय नाव तुमच्या मिस्टरांचं नाव? चंद्रशेखर दोनते. हां, किती वाजता घेऊन गेले होते? त्यांनी 10:30 वाजता काय घेऊन गेले. हां, 10:30-11 वाजा लागलं तेव्हा घेऊन गेले. त्याने म्हणलं अर्धा तासात येतो, अर्धा तासात काम आहे म्हणलं मला. मग मी 1 तासाने फोन केले, पण फोन उचली ना. दोघं बी फोन, त्याचा बी नंबर आहे माझ्याकडं, मग यांचा बी नंबर आहे. दोघांना बी फोन केला, त्यांनी काय उचलच नाही. मग कशाला उचलीना म्हणून मी लई वेळा केले. दोघांना बी 10 वेळा केले फोन. मग नंतर ना ते एक बाबा आले, असं शॉक लागले, या म्हणले. मी म्हणलं तसं काय, मी एकटी कसं येऊ म्हणून मी आमच्या मुलगाला घेऊन आले. मोठ्या आमच्या भाऊजीचा मुलगाला घेऊन आले होते. इथं आले तसंच आहे. त्यांनी किती वाजता घटना घडली? काय किती आहे तिथं झाले म्हण, आम्हाला काय ते माहित नाही तिथं झालेलं. त्यांनी मला ये म्हणले होते, 12ला आले होते त्यांनी माझ्याकडे या म्हणून. मी आले. किती मुलं वगैरे किती आहेत? मला 2 पोरच आहेत. त्याने काम चांगलं बसलं होते, तेव्हाच नाश्ता चहा केलं त्यांनी. काय घडलं? पहिला पेर वगैरे अंत व्यवस्थित शांत दोष गीता गंगाधर ताटे, बैनर पानी को हिंदू इधर सर एक मिनिट थोडंसं सविस्तर बोला. मी बालराज कृष्णानंद बोलतो. मय्यत झालंय माझा भाऊ चंद्रशेखर नारायण दोनतो आणि माझा चुलत भाऊ गंगाधर. हे दोघं मिळून हे बी एक काम होतं की बॅनर लावायचं दुकानावरती. ते बॅनर लावण्यासाठी गेले असता, कामासाठी गेले असता तिथं विजेचा शॉक लागून अपघात झाल्याने त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. पण आता तुमची मागणी काय? काय नेमकं आता आमची मागणी काय म्हणजे आम्ही काय ते पूर्वकल्पना MSEBला न देता त्यांनी हे केलेलं आहे, तर त्यांना काय ते योग्य न्याय मिळावा. जर योग्य न्याय नाही मिळालाच आम्ही योग्य ते कठोर कारवाई. घटना किती वाजता घडली? 12 ते 12:30च्या दरम्यान. आपल्याला कसं माहीत पडलं? काय आम्हाला फोन आल्यावर माहीत पडलं. हां, किती जणांचं मयत झालेलं? दोघं जणांचं माहीत झालं. काय नावे वगैरे काय त्यांचे? दुसऱ्यांचं नाव मला माहीत नाही. चंद्रशेखर दोनतुला माझा भाऊ. आणि माझा एक चुलत भाऊ आहे. घरात काम करत असताना गंगाधर ताटी तो काम त्यांच्या एक्स मालकाकडे काम घेतलेलं आहे आणि त्याचा काम करण्यासाठी माझ्या भावाला घेऊन गेला. दोघे मिळून काम करत असताना त्या ठिकाणी त्या तिसऱ्या मध्यवर्ती काम चालू होता.
बॅनर लावायचा, तर ते त्यासाठी जर त्याजवळ हा हाय टेन्शनचा लाईन तयार गेली होती, पण ते तार गेलेले असताना त्यांना ते MSCBला त्यांना त्यांचं पूर्वकल्पना देऊन तो पूर्ण विजेचा बंद करावा असा होता, पण ते पूर्वकल्पना न देता यांच्याकडनं ते काम करून घेतलेले आहेत. जे अशोक पोगुल हा त्यांचा ज्या ठिकाणी काम करणार होते ते, तर त्यांनी जे पूर्वकल्पना देऊन ते अगोदर ते बंद करून घ्यायचा होता, तो तसा केला गेला नाही. आणि आता ह्या दोघांची काम करत असताना त्यांना तो विजेचा धक्का लागला आणि ते जागी मरण पावले. आणि ह्या अगोदर पण तुम्ही तिथं काम केलेले होते का? नाही 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 प्रत्येक ठिकाणी काम करत असतात. हां, प्रत्येक ठिकाणी काम करत असतात. तर करत असताना असं घटना घडली आहे. तर आता नेमकं काय झालंय, हे करत असताना आता ते पूर्वकल्पना न दिल्यामुळे आता हे आमच्या घराचा पण हे गेलेलं आणि यांच्या घरात पण दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी. मग आता या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही, तर त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते. आणि आम्हाला काय आहे ना, आता यांच्या मागं जे 2 मुलं आहेत, बायको आहे, त्यांचा भविष्य निर्वाहाचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे. आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.